साकारली. रोहनजी पाटील हे सुद्धा एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि निश्चितच या सगळ्यांची प्रशंसा होतेच. परंतु लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माळुसरे असतील किंवा बाजीप्रभू असतील किंवा संभाजी या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली आणि आज नेरेगावच्या ह्या सगळ्यात ताकदीच्या खेळाडूंना एकत्र करणारे त्यांचे कॅप्टन कुल परेश मस्कर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या, इतिहास घडवणारे कर्णधार असतात आणि खरोखरच या सगळ्यांना एकत्र बांधून त्यांनी आपल्या संघाला घडवलं. चला मॅचकडे वळूयात. पहिला चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढला, एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता परंतु दोन्ही फलंदाजांनी कॉलिंग लेट दिलं आणि त्याच्यामुळे पहिला चेंडू डॉट. विनीत फडके बॉलिंग ट्रॅकवरती आहे जिथे ऑन स्ट्राईकसाठी धनेश गावटे आणि स्वराज गवते हे दोन्ही नेरेगावचे खेळाडू आहेत, धनेश गवटे आणि स्वराज गवते. चला पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. फ्रेश मॅच आहे, चौथा सामना पहिल्या फेरीतील. बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर कनेक्टिंग, वन बाउंस चेंडू सीमा पार, सरळ समालोचन कक्षात चेंडू येतोय. 4 धावेंसाठी पहिला चौकार आलाय आणि सांघिक धावसंख्येला सुरुवात होते नेरे संघातला. डीजे स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. आदरपूर्व त्यांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. यावेळी ऑफ स्टंपवरती चेंडू होता. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते पण चेंडू सरळ विकेट किपरकडे जातोय. लीगल डिलिव्हरी, डॉट चेंडूची सांगता. आदरणीय सिनियर क्रिकेटर विनोदजी पाटील आणि रामजी भाळेकर यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती येऊन आदरपूर्व आपण यावं, आपलं सन्मान होईल आणि स्थानपन्न व्हावं. मॅचकडे वळूयात. विनीतचा पुढचा चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. त्या ठिकाणी सक्षमरित्या रनिंग बिटवीन खूप चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते ती विदाउट लॉस 6 रन्स. एक बाजूला नेरे तर दुसऱ्या बाजूला मोरबे, अशा दोन्ही ताकदवर टीम आहेत. अशा थोड्या वेळापूर्वी आपण नेरेगावचा इतिहास सांगितलं, ज्या ट्रॉफीज एवढ्या मोठ्या मारल्या आहेत त्याच्या मागचा इतिहासाची जर पानं चालली तर 12 चेंडूवर 12 षटकार. इट्स अ डिफरंट रेकॉर्ड. असं रेकॉर्ड बनायला खूप सदिया लागतात आणि खरोखरच हे विक्रम नेरेगावाकडे आहे. एकाच मॅच मध्ये 2 मिडल राऊंड टाकणारा खेळाडू सुद्धा आपल्या इथे आहे. आदित्य मस्कर, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, हे रेकॉर्ड आहे. क्रिकेटचं हे सत्र, हे द्वंद्व असंच चालू राहणार. वैभव सरांनी सांगितलं एका मॅच मध्ये 2 मिडन ओव्हर ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे खरं तर. ऑफ स्टंपवरती चेंडू होता. नक्कीच यावेळी पनिशमेंट दिले पंचांनी. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा झाली आहे. तब्बल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड होती ती 7 विदाउट लॉस. विनीत, वंडर बॉय ऑफ नेरे धनेश गवते ऑन स्ट्राईक. यांनी खूप सारे रेकॉर्ड्स केले आहेत अगदी कमी वयात. आज त्याचा वाढदिवस देखील आहे आणि अपेक्षित आहे आपल्या संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची. पुन्हा या ठिकाणी डॉट चेंडू जातोय. खरं तर बॅट्समननी 2 चेंडू सोडलेत. निश्चित त्यांना असं वाटलं होतं की चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे, वाईट बॉल होईल, परंतु पंचांनी मात्र वाईट दिले नाहीत. 2 लीगल डिलिव्हरी कंप्लीट होत आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऑन स्कोरबोर्ड धावा झाल्या त्या 7. त्यामध्ये धनेश गवतेच्या वैयक्तिक 6 धावा आणि स्वराज गवते याला आता स्ट्राईक मिळते. एक वाईट बॉल आहे, अशा तब्बल 7 धावा. संध्याकाळचं सत्र सुरू होतोय आणि आपण पाहतोय की यातली विनिंग टीम जे या अगोदर मॅच मध्ये जिंकणारी टीम होती सहारा शिवकर या टीम सोबत मॅच खेळेल. तर सहारा शिवकर संघाने सुद्धा सज्ज राहायचे, तयार राहायचे. खरं तर या मॅचचं संपूर्ण चित्र ते पाहतील, कोणती टीम कशा पद्धतीने खेळते, कारण पुढचा मॅच त्यांच्या सोबतच त्यांना खेळावा लागेल. आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा जो सुरू आहे त्यामध्ये 2 धुरंधर टीम्स, त्यामध्ये डांगरेश्वर मोरबे आणि छत्रपती शिवाजी महाराज नेरे
यामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षण घेतलं प्रथम मोरबे संघाने टॉस जिंकून. नेरे संघाने प्रथम या ठिकाणी फिल्डिंग घेतली आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं नेरे संघाला आणि नेरे संघाने पहिल्या षटकात 7 धावा बनवल्यात. दुसरं षटक पुन्हा एकदा साईड स्क्रीन एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होते ओमकार नावडेकर. स्ट्राईकला यावेळी प्रथमच संधी मिळते स्वराज गवते याला. उंचपुरा खेळाडू आहे. स्ट्राईकसाठी लोअर फुल टॉस गॅप शोधलं होतं बट डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. बऱ्याचदा या सत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात मोठे फटके पाहायला मिळतात परंतु या मॅचमध्ये आत्तापर्यंत जर बघितलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आहेत. बॅट्समनला संधी आहे परंतु गोलंदाजी अचूक सुरू आहे आणि त्यामुळेच फलंदाजाला कोणताही संधी मिळत नाही. यावेळी मात्र फुलटॉस होता चेंडू पण बॅट्समन हलक्या हाताने खेळून 1 धाव कंप्लीट केली. 8 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला बड्डे बॉय धनेश. गॅप शोधलाय बरोबर प्रॉपर कनेक्टिंग डीप लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर आलाय हा चौकार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवलं आणि आज स्वाभिमानाने अभिमानाने स्वराज्यात क्रिकेटच्या स्पर्धा आपण भरवल्यात. गर्व आहे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण स्वराज्यात जन्म घेतल्याचा. यावेळी महाराजांना मानवंदना देणार हा विकेट म्हणता येईल कारण फुलटॉस चेंडू होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न देखील केला बट फिल्डिंग प्रॉपर आणि फलंदाज बड्डे बॉय धनेश गवते बॅक टू टग आउट. धनेश गवते बॅक टू डगआउट. परंतु बघा मैदानाच्या आतमध्ये कोण पोहोचतोय. ज्यांनी काल रजनी स्पर्धेत 5 चेंडूंमध्ये 5 षटकार खेचणारा 1 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू शंकर जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आता मात्र संपूर्ण जबाबदारी या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा संपूर्ण संघर्ष या खेळाडूच्या हाती आहे कारण नेरे संघ या क्षणाला अडचणीत. 1 विकेट गेलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावा ऑन स्कोर बोर्ड अजूनही 10 पार क्रॉस नाही झाले. 10 क्रॉस झालेत. 12 धावा झाल्यात. 12 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ऑन प्रोग्रेस. स्ट्राईक साठी शंकर. यावेळी 5 षटकार काल खेचले होते आणि ते सातत्य 30 कन्सिस्टन्सी टिकवण्याचा प्रयत्न देखील केला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आला उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय आणि खरं तर हा खेळाडू डगआउट मधूनच सेट होऊन आला कारण काल रात्री त्याने प्रॅक्टिस केली होती षटकारांची आणि म्हणूनच 6 धावेने धावसंख्या होती 18. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. फुल टॉस गॅप शोधलं. कोणीही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू 2 बाउन्स सीमा पार काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आलाय. बॅक टू बॅक मोठा दुसरा फटका. 4 धावा. धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय या चौकाराच्या मदतीवरती 22 धावा. पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवरती विकेट गेली होती. थोडंसं प्रेशर होईल परंतु ज्या पद्धतीने शंकर जाधव यांनी सुरुवात केली आहे क्या बात आहे. फुल टॉस. ज्यावेळी बॅटवरती चेंडू आदळलं त्यावेळी सुनिश्चित होतं हा चेंडू सीमापार जाईल. डेफ मिडॉनच्या क्षेत्रात अजून एक मोठा दर्जेदार षटकार.
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती 28. आपण पाहतोय की या षटकात जवळपास 21 धावा आल्यात. जिथे एक विकेट गेला होता सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती फक्त 5 धावा होत्या आणि त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूंवरती 16 धावा कुठल्यात फलंदाज शंकर जाधव याने. आणि आता मात्र नेरेस संघ थोडासा हवी होताना पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीची धावांची अपेक्षा होती, आवश्यकता होती, त्या धावांकडे आगेकूच करतोय नेरे टीम. विनिंग टीम या ठिकाणी खेळेल सहारा शिवकर संघासोबत. सहारा शिवकर टीम कॅल्क्युलेशन करते, कारण या क्षणाला ज्या पद्धतीने शंकर जाधव याचा बहारदार खेळ आपण पाहतोय. 3 चेंडू फेस केलेत, 16 धावांवरती नॉटआउट, वैयक्तिक अजूनही क्रीजवरती तैनात. बॉलिंग ट्रॅक वरती विनीत, वैयक्तिक दुसरी, सांघिक तिसरं षटक. फसवलंय, चकवलंय फलंदाजाला, बरोबर क्षेत्ररक्षण लावलं होतं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतलेला सुंदर झेल. विकेट नंबर 2. फलंदाज माघारी परतलाय स्वराज गवते, आणि ज्यांनी वैयक्तिक फक्त एक धाव बनवली. सांघिक आपल्या संघाला ज्याचं योगदान खूप कमी होतं, बट ज्या पद्धतीने स्टार्ट दिला होता धनेशने, ते सातत्य टिकवले शंकर जाधव याने. 2 विकेट्स गेल्यात. 2 डाऊन बॅट्समन क्रीजकडे पोहोचतोय अजित गवते, आणि या खेळाडूंवर मात्र आता सगळी जबाबदारी येऊन ठेवली. बघूयात काय होणार, कारण अजूनही या तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त झालाय. विनीत फडके याने चांगला स्टार्ट दिलाय आपल्या संघाला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज फ्रेश बॅट्समन अजित. यानंतर शेवटचा मॅच होईल आजच्या दिवसातला, आणि आपण पाहणार आहोत त्या मॅच मध्ये सुद्धा एक ताकदीची लढत होईल. अगोदरच करंजाडे टीम क्वालिफाय झाले सुपर 8 ला मंडे साठी. हो, रॅपिड टाकलेला चेंडू, गती एवढी होती की बॅट्समन त्या गतीला भेदता आलं नाही. चेंडू सरळ विकेट किपरकडे पोहोचतोय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे, आणि ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती एक विकेटही मिळालाय, धाव मात्र एकही मिळाली नाही. नॉन स्ट्राईकला शंकर जाधव, ज्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मोठे फटके खेळायचे आहेत, एक मोठी धावसंख्या रचावी लागेल, ताकदीची लढत द्यावी लागेल, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन सुरू आहे. हो, यावेळी फटका चांगला आहे. ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. चेंडू डीप कव्हरला जातोय. 2 धावा सहजरित्या त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. नेरेस संघ पोहोचतोय तो तब्बल 30 वरती. 30 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. ओपनर्स मैदानाच्या बाहेर आहेत. 1 डाऊन आणि 2 डाऊनचे बॅट्समन आता क्रीजवरती खेळतायत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय शंकर जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत एक मोठी धावसंख्या निश्चितपणे आपण डोळ्यासमोर पाहतोय. विनीत, नेक्स्ट बॉल टू गो. अगोदरच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बट ऑफ स्टंपच्या फारसा चेंडू बाहेर होता, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच देत आहेत. एक्स्ट्रा धाव समोरच्या टीमला बहाल केली जाते, आणि तब्बल धावसंख्या मोरबे संघाची, नेरे संघाची होती. मोरबे संघासमोर खेळत असताना 31 धावा, 31. पुन्हा एकदा रॅपिड टाकलेला चेंडू. बॅट्समन थोडासा प्रेशराईज पाहायला मिळतोय. खरं तर बोलावं लागेल शंकरला समोरच्या फलंदाजासोबत, कारण या क्षणाला सतत स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. प्लॅटफॉर्म खूप चांगला सेट केलाय, चांगली धावसंख्या आपण रचली पहिल्या 2 षटकात, परंतु तिसऱ्या षटकात मात्र जे प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजाने, आतापर्यंत जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. 1 व्हाईट बॉल आणि 2 बॅटमधून धावा, अशा 3 धावा. पुन्हा एकदा विनीतचा हा चेंडू, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. यासाठीच अजून एक विकेटचा पतंग. फलंदाज बाद. विकेट नंबर 3.
विकेट नंबर 3 धावसंख्या पोहोचते ती 31 वरती आणि आपण पाहतोय की 31 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट. यश नवीन फलंदाज. खरं तर पनवेल विभागातली आपण जर शिस्त बघितली तर प्रत्येक खेळाडू मॅच संपल्यानंतर ज्या पद्धतीने एकमेकांशी हात मिळवणी करतात हे क्रिकेट डेव्हलप होताना पाहायला मिळालं आहे. आणि ह्या शिस्तीचं पालन करतच आपण एक मोठे क्रिकेटर बनतो, लक्षात घ्या. आणि आज ज्या पद्धतीने प्रॉपर जर्सीजमध्ये सर्व खेळाडू दिसतात, प्रॉपर क्रिकेटिंग जे किट आहे, शूज असतील, ट्रॅक असेल किंवा टी शर्ट असेल, या सगळ्याच पद्धतीचं आपण क्रिकेट डे बाय डे डेव्हलप होताना पाहायला मिळालं आहे. आणि म्हणूनच एक चांगली स्पर्धा घडवण्यामागचे हे सगळं मोठं योगदान आहे. आज 1 लाखाची ही स्पर्धा आहे. मानकरी कोण ठरणार? 4 दिवस सातत्याने प्रत्येक टीम संघर्ष करेल आणि 5व्या दिवशी शेवटच्या क्षणाला कोणाकडे बाजू झुकणार, ज्याचा खेळ बहारदार होईल त्याच्याकडेच ही संधी उपलब्ध होईल. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय की आकर्षक फ्रीज जे आदरणीय डॉक्टर रोशनजी पाटील यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्यांच्यासोबत कुमार अथर्व संभाजी पाटील यांच्याकडून हे फ्रीजची व्यवस्था करण्यात आली, त्यांचंही विशेष आम्ही धन्यवाद देतो. षटक क्रमांक 3 संपलाय. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झालाय. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डवरती जमा झाली ती 34, क्षमा असावी 31 धावा झालेल्या आहेत. 31 रन्स. चला ड्रिंक्स ब्रेक. 12th मॅन आपण मैदानात पोहोचायचं आहे. डीजे मास्टरसाठी एक सुंदर गाणं लावणे. पाटील यांच्या स्मृतीनिमित्त हा चषक आहे. मित्रो, आठवणी जर आपण काढल्यात तर कोरोना काळात गरीब कुटुंबांना प्रत्येकाला सहकार्याची भूमिका दाखवणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलंय. खरं तर समाजकार्यात आपलं नेतृत्व कसं असावं, प्रत्येकाला जोडायची ताकद कशी असावी, नेरे गावाला एकत्र टिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं असे सन्माननीय स्वर्गीय जितेंद्र दादा पाटील. आज त्यांची आठवण, त्यांच्या हृदयात असलेली आपली त्यांची साठवण ही सातत्याने तरुण पिढीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आज एवढ्या मोठ्या भव्य चषकाचं आयोजन त्यांच्या नावातून केलं जातं, ही खरं तर उपलब्धी आहे आणि त्यांनी कमवलेलं हे सगळं आहे. आज त्यांची आठवण सातत्याने आम्ही करतोय. आणि जर बघितलात तर यानंतर जी रजनी स्पर्धा होते त्यामध्ये सुद्धा त्यांच्या नावाचा प्रमुख उल्लेख होतो, असे आमचे स्वर्गीय जितेंद्रजी पाटील. आणि खरं तर आपण बघितलं तर आज पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे या संघाचे ते पॅकर सुद्धा आहेत. आणि जे संघ घडवलं, उभं केलं, त्यामागचं प्रमुख योगदान स्वर्गीय जितेंद्र दादा पाटील यांचं आहे. आहा, जिथून सोडलं होतं तिथूनच पकडलंय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावर उत्कृष्ट असा दर्जेदार षटकार. षटकाराने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती फलंदाज शंकर जाधव यांनी ते सातत्य टिकवण्याचं काम केलंय. तब्बल धावसंख्या होते 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 37 धावा. शंकर जाधव वैयक्तिक 4 चेंडू आणि 22 धावींवरती खेळतो. क्या बात आहे. कालच्या दिवसात या खेळाडूंनी जर बघितलं तर 5 षटकार, काल रात्रीच्या स्पर्धेत 5 चेंडूत 5 षटकार खेचलेत, त्यामुळे पाली नाईटच्या स्पर्धेत, आणि ते सातत्य या ठिकाणी सुद्धा आपल्या होम विकेटवरती, होम पिच आणि होम ग्राउंडवरती टिकवलाय. शॉर्ट ऑन फुल हा सुद्धा षटकार जवळपास होता. त्यालाही थोडंसं निराशा जाणवेल, कारण या क्षणाला अपेक्षित होतं या खेळाडूला की हा षटकार येईल. बट चांगला कमबॅक केलंय गोलंदाजाने. थोडंसं व्हेरिएशन टाकलं, चेंज ऑफ पेस केलं आणि डॉट बॉल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक शंकर.
सुंदर फटका, देखणा शॉट, नजाकत पाहायला मिळाली. या अगोदरच्या फटक्यात ताकद होती आणि या फटक्यात युक्ती पाहायला मिळाली. ताकदीचा युक्तीचा वापर करत लगातार मोठे फटके, चौकार. कालची रात्र मला आठवते. काल दे धमाका या खेळाडूने केला. खरं तर जवळपास 4 वाजले रात्री, परंतु या खेळाडूने इतके दबादब छक्के लगावले की अपोजिशन सामना जिंकला. अपोजिशन टीम मधला खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला. त्याने ती मॅन ऑफ द मॅच संदेश पाटील शंकर जाधवला दिली. इतका दमदार लढला त्या मॅच मध्ये हा खेळाडू. हे असते लढवय या बाना. बघा, आपल्या खेळाचा दर्जा असा असावा, समोरच्यानीच आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली. याचा अर्थ आपण प्रेक्षकांचं मन जिंकलंय, समोरच्या टीमचं मन जिंकलंय आणि म्हणूनच या खेळाडूला त्या मॅचला मॅन ऑफ द मॅच घोषित केलं गेलं. आपण पाहतोय जिथे मॅच या ठिकाणी सुरू आहे, नेरे विपक्ष मोरबे आतापर्यंत तब्बल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 41 वरती पोहोचतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज फलंदाज. गॅप शोधलंय, यावेळी टप्पा अचूक पडतोय. 2 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खर तर ज्या पद्धतीने खेळ केला आपण जर बघितलं, शंकर जाधव यांनी कालच्या रात्रीच्या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी आणि शेवटच्या चेंडूत 1 चेंडू आणि 6 धावा हव्या होत्या. मॅच जरी नेरे संघ त्या ठिकाणी पराभूत झाला तरी सुद्धा समोरच्या टीमचा खेळाडू संदेश पाटील यांनी शंकरला मॅन ऑफ द मॅच दिलं. क्या बात आहे. यावेळी खोदून काढला हेलिकॉप्टर स्ट्रोक, चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. हॅट्रिक झाले चौकारांची. या ठिकाणी नेरे संघ जर मॅच जिंकला तर प्रथमेशजी पवार, स्वराज राजे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यांचंही विशेष धन्यवाद. नेरे संघासाठी ऑफर आहे. आणि आपण पाहतोय की शंकर जाधव वैयक्तिक ज्यांनी चेंडू फेस केलेत 8 आणि 34 धावा नॉट आउट मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. या क्षणाला मोठे फटके तुमच्या बॅट मधून येत होते. स्ट्राईक स्वतःला घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अपयश आलंय. काही आवश्यकता नव्हती. चांगला तुम्ही खेळत होतात. हा चेंडू सुद्धा सीमापार होऊ शकला असता. डीजे मास्टर साठी संधी. सॉफ्ट डिसमिसल बाद झाला शंकर, परंतु टाळ्याने त्याचं स्वागत केलं जाते. कारण कालची रात्र एकमेव असा खेळाडू ज्याच्यासाठी टाळ्या थांबत नव्हत्या. अपोजिशन्स मध्ये खेळत असताना संदेशनं 60 धावांची इनिंग 4 षटकामध्ये 84 करायच्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास 4 धावानं हा संघ तिथे हारला होता. त्यामुळे विचार केला 4 ओव्हर आणि एवढं मोठं टार्गेट आणि इतका मोठा संघर्ष, किती मॅच मधील प्रेशर असेल आणि किती दमदार खेळ झाले असेल. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये पराभवाची देखील नोंद होते, परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे, हे सातत्याने आपण म्हणतो. नक्कीच संघर्षामध्ये दम असला पाहिजे. तो संघर्ष कालच्या मॅच मध्ये शंकर जाधव आणि त्यांच्या टीमने करून दाखवला. समोरच्या टीमनी सुद्धा त्या खेळाची प्रशंसा केली, नोंद घेतली आणि आपल्या संघी खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळून सुद्धा समोरच्या टीमला दिलं. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर खरं तर आज नेरे संघ ज्या ताकदीने खेळतोय, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन आपलं योगदान देतोय, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतोय. प्रत्येक संडेला जवळपास त्यांची ट्रॉफी सुनिश्चित असते. जीतू 11 जय हनुमान नेरे संघाला घडवण्यामागे ज्यांचं अमूल्य योगदान आम्ही सातत्याने पाहिलं असे आमचे शैलेशदादा पाटील, आदरणीय दर्शनजी ठाकूर, आदरणीय पांडुरंगजी गायकर यांचं प्रमुख मार्गदर्शन सातत्याने राहिलंय आणि म्हणूनच आज नेरेगावचं क्रिकेट डेव्हलप होताना पाहायला मिळालंय. यांचं विशेष आम्ही धन्यवाद देतो. आणि बॅटिंग टीम जी आता खेळतीये ती आमचे दर्शनजी
ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ज्या टी शर्ट स्पॉन्सरशिप केली गेलेली आहे त्यांचं विशेष धन्यवाद. पुन्हा एकदा विकेट मिळते, दुसरा विकेट बॅक टू बॅक या ठिकाणी डगआउट मध्ये पोहोचतोय. विकेट आणि खरं तर विशेष म्हणजे सर्व क्रिकेट प्रेमींना एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते, कारण याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती येत्या मार्च एप्रिल महिन्यात शैलेशदादा पाटील, दर्शनजी ठाकूर, पांडुरंगजी गायकर यांच्या मार्गदर्शनाने जीतू 11 जय हनुमान नेरे आयोजित नाईट स्पर्धा येत्या मार्च एप्रिलमध्ये या ठिकाणी सर्वांच्या भेटीला येत आहे. प्रथम प्राइज 2 लाख रुपयाचं त्या ठिकाणी बक्षीस असेल. तर ही मोठी पर्वणी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये. त्या स्पर्धेचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. 2 लाखाचं पारितोषिक, एक मोठी स्पर्धा, देखणं आयोजन, तेवढ्याच पद्धतीचं देखणं स्वरूप त्या स्पर्धेला पाहायला मिळेल. धन्यवाद देतो सन्माननीय शैलेशदादा पाटील, दर्शनजी ठाकूर आणि पांडुरंगजी गायकर. हे त्रिकूट आहे क्रिकेटचं आणि हे नेरेगावची शान आहे. दरम्यान हॅट्रिक होईल मैदानाच्या आतमध्ये, बघूया. नाही या ठिकाणी टीम हॅट्रिक झाली आहे, कारण या अगोदर 2 विकेट गेल्या होत्या आणि तिसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट डीजे. पाच आणि यानंतरचा हा शेवटचा विकेट, 6 विकेट मैदानाबाहेर पोहोचत आहेत आणि आपण पाहतोय की जो दबदबा शंकर जाधवचा होता त्यानंतर सातत्याने विकेट्स पडत गेल्या. हे प्रेशर क्रिएट झालंय खरं तर या मॅचमध्ये नेरे संघाला, कारण वाटलं होतं की शेवटच्या स्लॉक षटकात जास्तीत जास्त धावा येतील, समोरच्या टीमला तुम्ही एक मोठा टोटल द्याल, परंतु त्या क्षणाला लगातार विकेट्स. ऑन हॅट्रिक वेदांत उलवेकर, समोर चिन्मय पाटील. या सिटीज पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली, आजच्या या स्पर्धेची पहिली हॅट्रिक वेदांत उलवेकर याच्या नावावरती कोरली जाते. लगातार बॅक टू बॅक 3 विकेट यजमानांना या ठिकाणी पाणी पाजलंय. क्या बात आहे. नवीन फलंदाज सौरभ त्या ठिकाणी क्रीजकडे येतोय आणि आपण पाहतोय की तब्बल विकेट्स आतापर्यंत नेरे संघाने बहाल केल्या आहेत त्या 7 आणि धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड जमा झाले तब्बल 49 धावा. कॅप्टननी म्हटलं होतं की 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न थोडासा अपयश येतोय की काय, कारण पहिल्या 3 चेंडूत वेदांत उलवेकर यांनी 3 विकेट घेतल्यात. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक सौरभ. आपण पाहतोय की वेदांतची बहारदार गोलंदाजी. मोरबी संघाकडून शॉर्ट चेंडू पुल केलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे, फील्ड केलाय डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने आणि नक्कीच त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. 50 धावा पूर्ण झाल्यात नेरे संघाच्या. सुरुवात स्टार्ट खूप चांगला होता, जिथे पहिल्या 2 षटकात तब्बल 28 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र दबदबा क्रिएट केलाय. संकेत भगतच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा आल्या होत्या, जिथे 18 धावांची जबरदस्त खेळी केली होती, परंतु शेवटच्या षटकात मात्र वेदांत यांनी आपला दबदबा सिद्ध केलाय बॉलिंग ट्रॅकवरती, जिथे 4 चेंडूत आतापर्यंत 3 विकेट, एकच धाव दिली आहे. ओ रॅपिड बॉल, सुंदर गोलंदाजी, गुडलाईन स्पॉट, जवळपास बॅट्समनच्या अगदी समोर चेंडू पडलाय आणि फलंदाजाला तो चेंडूची गती भाबता आली नाही. चेंडू सरळ विकेट किपर पुढे पोहोचतोय. डॉट चेंडूची सांगता षटक शेवटचं सुरू आहे. प्रेशर सिच्युएशन क्रिएट झाले आणि ज्या पद्धतीने शेवटच्या षटकात मोरबे संघाच्या गोलंदाजाने ताकदीची आणि युक्तीची वापर करून सुंदर गोलंदाजी केली आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. या षटकात निर्णायक सामना मॅच वळेल असं वाटतंय, कारण बघा या षटकात तब्बल 4 विकेट गेल्यात. नेरे संघ 50 क्रॉस करू 50 झाल्यात, 50 क्रॉस करू शकला नाही, कारण
झाल्या असत्या, कारण शेवटच्या षटकात फक्त एकच धाव आली आणि 4 विकेट गेल्या. डीजे साठी संधी. या ठिकाणी महत्वाची अनाउन्समेंट. मोफत श्रीमती सीमा नारायण तांबोली यांच्या वाढदिवसानिमित्त आर झुंझुनवाला, शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल, नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे. दिनांक शुक्रवार 5 जानेवारी 2024 सकाळी 10 ते 2 पर्यंत या ठिकाणी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन असेल, जिथे मोतीबिंदू या ठिकाणी चेक केलं जाईल. नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन आहे. तरी आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि स्थळ जितू फार्म नेरे बस स्टँड पनवेल माथेरान रोड मुक्काम पोस्ट नेरे तालुका पनवेल या ठिकाणी असेल. तर खरंच ज्या गरजूंना या ठिकाणी जायचं असेल नेत्र तपासणी करून घ्या. श्रीमती सीमा नारायण तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आर झुंझुनवाला, शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल आणि नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे यांच्या संयुक्त विद्यमानं हे नेत्रदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 5 जानेवारीला शुक्रवारी हे आयोजन आहे, म्हणजे उद्याच मला असं वाटतं हे आयोजन आहे नक्कीच. तरी 10 ते 2च्या दरम्यान आपण सगळ्यांनी जे गरजू आहेत त्यांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. स्थळ पुन्हा एकदा सांगतो, जितू फार्म नेरे बस स्टँड समोर. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार. मेंदूचे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, मानसिक विकार असतील, हृदय विकार असतील, ॲर्थोपॅडिक शरीरातील तपासणी असेल, एक्सरे असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जातील. धन्यवाद देतो. आणि विशेषतः ही महत्त्वाची सूचना अनाउन्समेंट आपण सगळ्यांनी गृहीत नोटीस करावी. वळूयात पुढच्या 5 षटकाकडे, जिथे 5 षटकात बनवायच्या 51 धावा. मायक्रोफोनवरती पुढचा आवाज पुन्हा एकदा वैभव भोपी सर. जाना के आज आपण स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल वंडर बॉय ऑफ नेरे धनेश कवते यांचा आज वाढदिवस सोहळा. आणि त्यांना मी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या कॉम्बॉक्समधून आणि आईक्वेरा इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धनेश कवते, हॅपी बर्थडे. तर तुम्हाला शुभेच्छा देऊ आम्ही आणि बोलतोय मॅचकडे. त्यासोबत जितू 11 जनमान क्रिकेट संघ नेरी सर्व ऑर्गनायझर टीमकडून देखील धनेश तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इथे येत आहेत. आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छामध्ये देऊ. असंच क्रिकेटचा स्तर आणि स्टँडर्ड हा उंचावत राहावं याचा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. मॅचकडे आता वळूया. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये 50 धावा करू शकलाय. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि अगदी ऑपोजिशन्समध्ये फाईट करताना डांगरनेश्वर मोरबे या संघाला करायचे 30 बॉलमध्ये 51. मागील मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 43 चेस झाले. या मॅचमध्ये 30 बॉल 51 पाहिजेत. थोडंसं डिस्टन्स मोठं आहे, पण मोठं आहे, बघायचं आहे हा सामना कितपत लढला जाईल. आजच्या मॅचेस खूप सुंदर झालेत. नवनवीन विक्रम, नवनवीन कारण पहिल्याच सामन्यामध्ये जवळपास 30 बॉलमध्ये 67 चेस झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 68 ज्या डिफेंड झाल्या. तदनंतर
आपण तिसऱ्या मॅच मध्ये देखील रन चेस होताना बघितल्या आणि चौथ्या मॅच मध्ये 30 बॉल 43 ज्या चेस झाल्या आणि आताचा हा सामना मैदानामध्ये पाचवा आपण बघतोय 30 बॉल मध्ये 51 चेस होत आहेत डिफेन्स होत आहेत त्यामुळे हे मैदान फलंदाज गोलंदाज दोघांना साथ देणार आहे तुम्ही कष्ट केला म्हणतात ना कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो त्यामुळे कष्ट तुम्ही केलेत मैदानामध्ये मेहनत घेतली शक्ती आणि युक्ती यांचा संगम चांगला झाला आणि तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल तुमची रणनीती चांगली असेल तर मैदानामध्ये विजय तुमच्यापासून फार दूर नसतो बघायचं आहे पहिली षटक घेऊन आलेत अजित गवते सलामीवीर संकेत भगत आणि सनी पालकर हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आलेत पहिला बॉल थोडासा लेग ब्रेकचा वापर झाला आणि इथे आपण बघू शकता ज्याच्यासाठी ओळखला जातो सातत्याने एक एक बॉल फार महत्वाचा असतो आज खूप चांगली स्पर्धा राहिली आहे उद्या देखील या स्पर्धेचा दुसरा दिवस थोड्या क्षणामध्ये लॉर्ड्स तुमच्या समोर येतील आज विनोदजी पाटील सर मोहो अमोलजी काले याने खूप अंपायरिंग सुंदर केली त्यासोबत आमच्या प्रेम पाटील वाजे यांची स्कोरिंग नो डाऊट खूप सुंदर ड्राईव्ह केल्या बॉलला डी बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू घरंगलत चाललाय पाठलाग सुरू आहे धनु तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि बॉल सीमारेषा पलीकडे दाखल होते मिल्टी चौकार काय झाडी काय डोंग आजकाल सोशल मीडिया आहे सोशल मीडिया म्हणजे ट्रेडिंग आहे रातोरात अनेक जण स्टार बनतात आणि रातोरात अगदी एका क्षणामध्ये ते स्टार झिरो होताना देखील आपण बघतो अनेक स्टार फ्लॉप्स देखील जाताना आपण बघितलेत आणि अशा बरेच उदाहरणं दिली तर अगदी दिवस कमी पडेल मॅचमध्ये आपण जाऊया गोलंदाज सज्ज होताना आजीचा स्पेशल वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी या चेंडूचा डिमांड खूप जास्त आहे मोस्ट डिमांडेबल बॉल फलंदाजांच्या आक्रमकतेपासून तुम्हाला वाचायचं असेल तर ही पहिली पसंती ही नेहमी राहते गोलंदाजीची जर फुटवर्क कमी असेल इनसाइड आउट फटका तुमच्याकडे नसेल किंवा लेट कटचा फटका तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या फलंदाज या चेंडूवर बीट व्हाल हे तिथे तुम्हाला बघायला मिळालंय प्रार करण्याचा प्रयत्न इथे झालाय चांगली लेन टू लाईन गोलंदाजी पूर्णतः थांबवलाय अजित गवतेनं फलंदाज संकेत एक आक्रमक खेळाडू आहे आणि नेहमीच सातत्यानं अनेक वेळा त्याचा खेळ आम्ही भरताना बघितलाय परंतु अजित गवते देखील अनुभवानं भरलेला आहे चौकार आल्यानंतर त्याचा देखील कमबॅक तुम्हाला पाहायला मिळते 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावाच बोर्डवर तुम्ही पाहतायत त्यामुळे सध्याचं 100चं स्ट्राईक रेट अगदी संकेतचं तुम्हाला बघायला मिळेल दूरवरून खेळायचं होतं यस वाईट बॉलचा इशारा पंचांनी आम्हाला केलाय कारण लाईनच्या खूप दूर ठेवल्या यावेळेस थोडीशी दिशा तंत्र बिघडलं गेलं आज आपण बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये सलग 2 सामने जिंकून जयनमान करंजाणे आज संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले आणि आतापर्यंत याच्या अगोदर सहारा शिवकर संघाने 1 सामना जिंकलाय प्रतीक्षा करते प्रतिस्पर्धेची फटका सजवले गेले गॅप मध्ये हा फटका ठोकलाय जरूर शंकर तिथे पोहोचलाय तो लास्ट मोमेंटला बॉल थांबवलाय 2 धावा इथे मिळतील बॅकअप तिसरीसाठी डायरेक्ट हिट झालं असतं तर काम बनलं असतं परंतु 3 धावा इथे पूर्ण होत आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्या इथे मिळाली बघायला मिळाली कारण याच्या अगोदर 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज असताना तो सामना चिपलीने जिंकला होता अगदी तेव्हा यंगस्टर मोरबे हा संघ खेळत होता आज मोरबेचे 2 संघ आपण पाहतायत सध्या डांगरुणेश्वर मोरबे एकाचं स्वप्न अर्धवट राहिले परंतु दुसरं ते पूर्ण करण्यासाठी देखील मैदानामध्ये आलेत एका बाजूला आपण नेरे संघाचा देखील विचार केला तर ते देखील कमी नाही चुरस होईल याच मॅच मध्ये फाईट होईल असं दिसतंय चित्र दिसायला सुरुवात झाली कारण सुरुवात आणि शेवट या 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात एखाद्या प्रत्येक मॅच मध्ये सुरुवात सध्या गोलंदाजीची चांगली झाली आहे धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल सद्यस्थितीमध्ये 8 धावा आजकाल 10 धावा 12 धावा सहज बनतात एक षटकामध्ये 1 6 म्हणजे कॉमन गोष्ट झाली आहे इतका टेनिस बॉल विश्व फास्ट झाले याच्या अगोदर 6 धावा 7 धावा तुम्ही दिल्या तर असं म्हणायचं की गोलंदाजी फार सुंदर झाली आता काल बदललाय आता टेनिस बॉल खूप फास्ट झालाय शफल होऊन खूप चांगला हा फटका फक्त क्लिक केलं बॉल सीमारेषा पलीकडे दाखल 6 धावांसाठी
धन्यवाद डीचे. माझ्याकडे आपण जाऊया पहिलं षटक. सुरुवात चांगली झाली होती. खरं तर 5व्या बॉलपर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटवर षटकाराला त्यामुळे संघ 14च्या घरामध्ये 0 आणि धावामधील अंतर 24 बॉल आणि 37 धावा. डांगणेश्वर मोरबे संघ आता या मॅच मध्ये पूर्णतः येन होताना दिसतोय. सध्या आपण बघू शकता, परंतु बघायचं आहे मॅच मधील गुपित अजून बाकी आहे. 24 बॉल मध्ये 37 धावा या मैदानावर महागही नाही आहेत आणि इतक्या जास्तही नाही आहेत. त्याच्यामुळे बघायचं आहे कशा पद्धतीनं, इतक्याही कमी देखील या धावा नाही आहेत, कशा पद्धतीनं डिफेन्स करतील, कमबॅक काय असेल. आणखीन एक चांगला खेळाडू स्वराज गवते मैदानामध्ये आलाय. 24 मध्ये 37 पाहिजेत. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे. सनी फडकेनं खरं तर पहिल्या षटकाचा एंड खूप सुंदर केला आणि त्यानंतर संकेत भगतला आपण बघितलं, ज्यांना आतापर्यंत वैयक्तिक 7 धावा केलेत. 5 चेंडूचा त्याच्यामध्ये समावेश आहे. डॉट बॉल, क्रिकेटमध्ये डॉट बॉल तुमच्यासाठी फार डेंजरस ठरू शकतात. जसं गरज नसताना मेडिसिन घेणं हे तुमच्यासाठी फार डेंजरस होऊ शकतो, तसंच क्रिकेटमध्ये डॉट बॉल तुमच्यासाठी घातक असत. बघायचं आहे कुठपर्यंत सामन्याला घेऊन जातील. थोडंसं स्पीडअप करा, कारण यानंतर एक सामना आपला अजूनही बॅलन्स आहे, तो देखील आपल्याला वेळेवर संपायचं. परंतु उद्या स्पर्धा ठीक 9:30 वाजता सुरू होईल. आडव्या बॅटने खेळलाय शंकर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग, सहज हलक्या हाताने बॉल कलेक्ट करतायत आणि क्विक थ्रो, एक सिंगल रन इथे मिळत असताना दोन्ही खेळाडूंमध्ये थोडंसं संभाषण, थोडंसं तालमेल साधण्याचा प्रयत्न गरज आहे. एसटीवर तुम्ही 2 खेळाडू एकमेकांशी बोलले पाहिजे, तुमच्यामध्ये तालमेल झालं पाहिजे. तालमेल जुळेल तर पार्टनरशिप होईल आणि पार्टनरशिप झाल्या तर आव्हान किती मोठं असू द्या ते तुमच्यासाठी महत्वाकांक्षी असतं. तसाच नियम लागू पडतो गोलंदाजांना. गोलंदाजाचा खरा आरसा विकेट किपर आहे. तो अगदी जवळ येऊन बघतो की बॅटचा फ्लो, जो पट्टा आपण म्हणतो, तो बॅटचा पट्टा कसा फिरतो. आडव्या बॅटनं खेळतोय खेळाडू की स्ट्रेट बॅटनं खेळतोय, त्याचा फुटवर्क किती बोलतो. तो समोर शफल होऊन खेळतो की स्टँड अँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो. हे विकेट किपरला सगळ्यात जवळून पाहता येतं. त्याच्यामुळे त्यांनी अगदी रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये निर्देश देणं गरजेचं असतं गोलंदाजांना. आणि या दोघांमध्ये तालमेल जुळलं तर गोलंदाजी देखील चांगली होऊ शकते. क्रिकेट हा खेळच असा आहे, हा सांघिक खेळ आहे. तुम्ही एकट्यानं हा खेळ जिंकू शकत नाही. त्यासाठी तुमच्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप चांगलं असणं गरजेचं असतं. कारण नेहमी मी म्हणतो, या गोष्टीचा उल्लेख करतो, तुमची एखादी चुकी तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू शकतो. बॅटच्या रडारमध्ये घेतलं, क्षेत्ररक्षक आहेत अर्जुनला तुम्ही त्या ठिकाणी बघितलं. 1 रन इथे पूर्ण करत असताना एफर्ट क्षेत्ररक्षणातून द्यावे लागेल. क्षेत्ररक्षणातून जेवढी तुम्ही साथ द्याल तेवढं रन रोखले जातील, तेवढं आव्हान अपोजिशनला कठीण होऊन बसेल. परंतु बघायचं आहे मॅच हळूहळू डीप जाणार आहे. 22 बॉलमध्ये 35 अजूनही विजयासाठी हवे आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून सजावट केली जाते. 3 फिल्डर सध्या 30 यार्ड सर्कलच्या बंधनातून बाहेर तुम्ही बघतायत, कारण सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अजितनं 14 खर्च केले होते. यावेळेस स्वराज कवते 2 बॉलमध्ये 2 सिंगल त्याने आतापर्यंत खर्च केलेत. तिसरा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोमध्ये कलेक्ट करता आला नाही. याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. मॅच क्रिकेट हा खेळ जिथे तुम्ही प्रेझेंट राहिले पाहिजे. तुम्ही नेहमी तत्पर असायला हवे, तुम्ही ऍक्टिव्ह असायला हवे, तुम्ही गाफील राहू शकत नाही. आम्ही असे अनेक सामने बघितलेत, अगदी जिंकता जिंकता गाफील राहिल्यामुळं सामने देखील गमावताना अनेक संघांना आम्ही बघितलेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही सिच्युएशन कितीही तुमच्या बाजूने असू द्या, ती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. फटका सजवला, स्टँड अँड डिस्पॅच. क्षेत्ररक्षक बॉल खाली, सूर्याची अतिनील किरण थेट डोल्यावर तिथून येत होती, परंतु त्यांना सामोरं गेला आणि खूप चांगला चेंडू कलेक्ट केला आणि खेळाडू झेल बाद. पहिला खेळाडू बाद झाले. अगदी आपण बघितलं सनी पालकरच्या खेळीचा अंत झाला. वैयक्तिक 7 धावांचं योगदान. आता हनुमान फडके हे नेट नंबर 3 हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. त्याच्या अगोदर आपण संकेत भगतला आतापर्यंत बघतोय, जो सलामीवीर आहे. मॅच डीप चालली. 20 बॉलमध्ये 14 धावांचं जे डिस्टन्स आहे ते बरकरार ठेवावं लागेल या मॅचमध्ये जर राहायचं असेल. टीम छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेला, परंतु जर या मॅच मध्ये इन व्हायचं असेल तर 2 फटके
हे फार इम्पॉर्टंट असेल जिथे मॅचमध्ये टोटली इन होऊ शकतो. परंतु अजून एक गुपित आहे, सामना अजून दडलाय. या मॅचमधून कोण जिंकेल तुम्ही आम्ही फक्त विचार करू शकतो, परंतु विचारांच्या पलीकडे खेळ म्हणजे क्रिकेट आहे. फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे आणि गॅप पाहून शॉट सिलेक्शन केलंय. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. सॉन्ग हनुमान मैदानामध्ये फलंदाजी करतोय, त्याच्या बॅट मधून तडाखा आला आणि डीजेने लगेच संधीचा फायदा उचलला गेला. चौकार आलाय. धाव संख्या फलकावर धावा आहे त्या 21 या शुभांकापर्यंत. 19 बॉल मध्ये आता पाहिजे 30 धावा. मॅच बनणार आहे. स्वराजवर आक्रमण चाललंय. हो इथे अगदी स्लोअर वन ऑफ ब्रेक रॉंग वन, परंतु बॉल वाईट. पंचांनी विचार विनिमय करून हा डिसिजन गेला. क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे चेंडू असतात. व्हाईटसाठी 3 डिसिजन आपण नेहमी बघतो. खरं तर चला तुम्हाला व्हाईटसाठी कोणताच रिव्ह्यू नाही आहे स्वराज, त्यामुळे पंचांचा डिसिजन म्हणजे तुम्हाला मान्य करावा लागेल. क्रिकेटमध्ये 3 गोष्टी असतात. एक चेंडू जो असतो जो आतून व्हाईट लाईनच्या बाहेर निघतो त्याला पंच डॉट बॉल देतात. दुसरा चेंडू असतो जो बाहेरून आतमध्ये येतो त्याला पंच वाईट देतात. आणि तिसरा म्हणजे बिलॉंग द व्हाईट लाईन, दिस इज अंपायर चॉईस. जेव्हा व्हाईट लाईन वरून चेंडू निघून जातो तेव्हा ती चॉईस पंचांची असते. त्या बॉलला डॉट द्यायचं की वाईट ते पंच ठरवू शकतात. एवढी क्रिकेटनी सूट पंचांना दिली आहे. मॅचमध्ये आपण जाऊया. स्वराजला आपण बघतोय आता शेवटचा चेंडू ते फेकत असताना गती कमी केली. बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. चेस करायचा फिल्डरला, गॅप मधून चेंडू या अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार. केतन पाटील अगदी आपण बघितलं तर पेलोडे पेन इथं ते आलेत आणि खूप चांगलं समालोचन आज दिवसभरामध्ये त्यांनी केलंय. खूप चांगली साथ आमची दिली. डीजे नितीन आणि त्यासोबत डीजे जयेश सानी डीजेचे प्रोप्रायटर त्यांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली. त्यासोबत या स्पर्धेसाठी झेल इंटरनेट सर्व्हिस आम्हाला प्रोव्हाइड केले, त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करू. बॉल पुरस्कृत करते आमचे डॉक्टर राजूदादा ताठरे, त्यांचं देखील आम्ही ते आभार व्यक्त करू. असे अनेक आभार व्यक्त करणारे व्यक्तिमत्व आहेत. या स्पर्धेसाठी फ्री तुम्ही पाहताय ते डॉक्टर रोशन संजय पाटील, कुमार अथर्व, संभाजी पाटील नेरी यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यासोबत या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल या गावचे सरपंच प्रकाशजी खाडगे साहेबांकडून देण्यात आले. त्यासोबत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कुमार केतन मस्कर, साई कृपा मोबाईल रिपेअरिंग सेंटर नेरे यांच्याकडून आम्हाला ते शूज इथे देण्यात आलेत. आणि त्यासोबत स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्या श्री योगेश तांबोली साहेब आपण इन टाइम सर्व्हिसेस उद्योजक नेरे यांच्याकडून देण्यात आले. सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय कारण एक दमदार क्रिकेट शृंखला आणि प्रवास खूप मोठा या क्रिकेट शृंखलेचा. अगदी 5 दिवस रंगणारा हा थरार, 5 दिवस रंगणारा हे क्रिकेटचा महाआरंभ आपण पाहतोय. सौरभ आलेत अगदी इझी, खूप स्लोरमन ठेवून की गाळा ते गाळा थोडा हसतोय कारण आपण बघतो खूप इझी हा चेंडू त्याने रिलीज केला. त्याची ॲक्शनच तशी की जशा पद्धतीनं आपण बघतो ना संदेश एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज करतो तशी ही हिप्नोटाईज करणारी त्याची ॲक्शन नेहमी फलंदाजांना संभ्रमात टाकते. कारण एकाच वेळी दोन्ही हँड रोटेशन करणार हा गोलंदाज, त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी त्यामध्ये स्विंग देखील त्याचा बराच असतो. परंतु बघायचं आहे हे षटक देखील तेवढंच महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावर 27 आहेत, 17 मध्ये 24. आता शॉर्ट हँड पुल केलाय. हा फटका दमदार आहे, बॅकफुटला जाऊन अगदी बॅटच्या रडार मध्ये घेतला आलाय षटकार. मी पाठला चालले, मी एक फुलता एक. सन्माननीय श्री बबनजी कदम यांचं इथे शुभागमन होत असताना त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांची उपस्थिती नेहमी आम्हाला 5 दिवस प्रार्थनीय. शॉर्ट बॉल आलाय, 16 बॉल मध्ये आता 18 पाहिजेत. मॅच आता सवल आली आहे. डांगरेश्वर मोरबे आणखीन एक वाड शॉट, बैठक फटका
अगदी थोडासा गुडघा बेंड केला आणि बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचला. जबरदस्त शॉट षटकार. जे लेजंड म्हणतात गोलंदाज किती शातीर असू द्या, तुम्हाला त्याच्या सोबत नाही त्याच्या गोलंदाजी सोबत खेळायचं असतं, चेंडू सोबत. बॉल चालल्या पाठीमागे आणि ते स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना हनुमान, कारण पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकाराच्या अगोदर त्याने ठोकले. आता 2 बॉल 2 षटकार. आणि बघा जशी एज लागली जसं त्याने पंचांग सांगितलं की मी बाद आहे, त्याने येथे खेळाडू वृत्ती दाखवली. आता 14 मध्ये पाहिजेत 12 रन. हा खेळच असा आहे. मी नेहमी म्हणतो तुम्ही खेळताय तर थोडं सिरियसली घ्या. या खेळामध्ये खूप प्रावीण्य तुम्ही कमवू शकता. चला गरजेचं आहे आयुष्यामध्ये फक्त क्रिकेट क्रिकेट क्रिकेटच करून आपल्याला जमणार नाही. अभ्यास केला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रावीण्यता तुम्ही मिळवली पाहिजे. त्यासोबत इन्कम तुमचा जो इन्कम प्रूफ आहे तो अगदी इन्कम तुमची कंटिन्युअसली सुरू पाहिजे. क्रिकेटसोबत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु तुम्ही वेट जर देत असाल तर क्रिकेटमध्ये अगदी प्रावीण्यता तुम्ही पूर्ण करू शकतात. म्हणतात की अभ्यास फार महत्त्वाचा आहे. कोणत्याही क्षेत्र असू दे तुम्ही जेवढा अभ्यास कराल, अगदी पहिला श्वास आपण जेव्हा घेतो जन्मानंतर आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण आयुष्यामध्ये काही ना काही शिकत असू आणि तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे. या बॉल नंतर मी एक थोडंसं फनी मोमेंट नंतर नक्कीच सांगेन. गोलंदाज सज्ज होते सौरभ. नवीन फलंदाज मैदानामध्ये जगदीश भगत आलेत. 14 बॉलमध्ये 12 धावा. विकेट्स महत्वाचे आहेत आणि डॉट बॉल नेरेसाठी लेंथ थोडीशी आता पुढे घेतली आणि स्विंग केलं बॉलला. डॉट बॉल इथे येते. 13 बॉल आणि आता 12 धावांची गरज आहे. सौरभ देखील कमबॅक करणं जाणता खेळाडू. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने केले. आपल्या टीममध्ये जागा त्याने निश्चित केले. थोडीशी चांगली गोलंदाजी आता पुन्हा एकदा करत असताना बघायचा. अंतिम शेवट कोण करणार आहे. 13 मध्ये 12. गती कमी ठेवली. स्लोअर वन शॉर्ट थर्ड मिळणार. तू मी थोडंसं दोघांमध्ये पंच सांगतील की ओव्हर समाप्तीचा इशारा. या षटकामध्ये 2 षटकार आले. 13 धावा खर्च केले. 1 विकेट सौरभनं घेतले. 3 षटक समाप्त झालेत आणि धावसंख्या फलकावर धाव आहेत ते 39. 12 चेंडू आणि विजयासाठी रन देखील पाहिजेत 12. बॉल टू रन असं समीकरण. प्रेम अभ्यास महत्वाचा काय आहे याचं ज्वलंत उदाहरण मी सांगेन. अगदी तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असला तर अभ्यास खूप महत्वाचा आहे. कारण अगदी थोड्या दिवसा अगोदर तुम्ही न्यूजपेपर बघितला असेल. त्याच्यामध्ये एक न्यूज होती. 3 चोरांनी ATM लुटण्याचा प्रयत्न केला आणि ATM मध्ये गेले आणि पासबुक प्रिंटिंग मशीन घरी घेऊन आले. म्हणजे चोरी जरी तुम्ही करत असाल तरी तुमच्याकडे अभ्यास पाहिजे. आणि पूर्णतः जन्मभराची जन्मठेप शिक्षा त्यांना झाली. मैदानामध्ये देखील ही गोष्ट क्रिकेटमध्ये खूप लागू पडते आणि ते तुम्ही केलं पाहिजे. जाऊया मैदानामध्ये. 12 मध्ये पाहिजेत 12 धावा. शिकला नाही शाला. या षटकावर खूप काही अवलंबून राहणार आहे. दोन्ही टीमचं बघायचं आहे. बॉल टू रन दिसण्यासाठी आव्हान सोपं असलं तरी मैदानामध्ये 1-1 रन करणं किती चॅलेंजिंग असं आहे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे नेहरू संघ देखील अनेक वेळ या संघाचा खेळ मी जवळून पाहिले. इतक्या लवकर हार ते देखील मानणार नाही. क्रिकेटमध्ये जय पराजय होत असतात, परंतु आपण लढलेच नाही तर तुम्हाला मैदानामध्ये जय आणि पराजयाचे अंतर कसं समजेल. बघायचं संकेत मैदानामध्ये अजूनही सलामी आलेला खेळाडू. हा फटका इनसाइड आउट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पलीकडे दाखल. चौकार. डीजे संकेत आता गोलंदाजांच्या पाठी लागलाय. 11 बॉल मध्ये आता फक्त 8 धाव्यांची गरज आहे. चौकारानं सामना अगदी फार जवळ आलाय. चला सहारा शुभकर संघाचे कॅप्टन
प्रणय या आपण चला टॉससाठी आमच्यासोबत जॉईन व्हा, कारण यानंतर विजयी संघाविरुद्ध लगेच आपण मॅच इथे पाहणार आहोत. 11 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे. लेटकट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण आता परिस्थिती थोडी बिकट बनत चालली आहे. नेरे टीमच्या दृष्टिकोनातून 10 मध्ये पाहिजे 7 धावा. थोड्या दिवसा अगोदर वल्लभच्या रजनी स्पर्धेमध्ये किती दमदार परफॉर्मन्स होता या नेरे संघाच्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, परंतु तदनंतर आज थोडंसं संघ ढासलत असताना देखील आम्ही इथे बघतोय. थोडेसे नशिबाचे साथ देखील क्रिकेटमध्ये महत्वाचे असते, कारण 99% मेहनत असते तर 1% नशीब हे आवाज. अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा पंचाने इशारा आम्हाला केलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन आपण इथे पाहतोय. चेंडू आणि धाबामध्ये अंतर 10 मध्ये पाहिजे 6 रन. दहा चेंडू आणि 6 धावेची गरज. सज्ज होत असताना बॉलर नीतू प्रार काढण्याचा प्रयत्न, एज लागले, बॉल चाललाय पाठीमागे आणि विकेट किपर स्वराज टिपला झेल. आणखीन एक खेळाडू बाद. मध्ये दाखल होतोय. धावसंख्या फलक सध्या स्थितीमध्ये 45 वर 9 चेंडू आणि बेजासाठी 6 धाव्याची गरज आहे. बघायचे मॅच कुठपर्यंत जाईल. आता नेरे संघाला हाच प्रयत्न करावा लागेल की शेवटच्या बॉल पर्यंत सामना कसा जाईल याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. आणि या मॅच मध्ये सध्या मोरबी संघ हाच विचार करत असेल की येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये या 6 धावा अगदी कशा फिनिश होतील हा त्यांचा प्रयत्न जरूर राहणार आहे. बघायचं मॅच कुठपर्यंत जाते. नितू सज्ज होत असताना समोर फलंदाज मैदानात आहे राहुल नावडेकर. प्रहार केलाय, बॉल चालला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. एका टप्प्यानं तिथे चेंडू फील्ड केला जाईल. दुसरी धाव देखील इथे पाहता पाहता पूर्ण होते. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. 2 धावांच्या मध्ये अजून संघ पुढे चाललाय. आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे ते 4 धावांची. 8 बॉल 4. इतकाही सामना अवघड राहिला नाही. आता फिनिश करायचं होता. या चुका कराल तर मॅच मध्ये प्रेशर क्रिएट होईल. स्लॉट मध्ये दिसला प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झेल बाद. आता 7 बॉल 4 धावांची गरज. मोरब्याने चिपले तो सामना आठवत असेल. 6 बॉल 3 धावा आणि शेवटच्या बॉलवर तो सामना आला होता 1 बॉल 3 वर. का ते संकेत आता दिसायला लागले त्या मॅच मध्ये. 7 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. निर्णायक बॉल मैदानात फेकला जाणार आहे. गोलंदाज नीतूकडून प्रयत्न करायला लागेल. फलंदाज देखील अतुल उलवेकर हा मैदानामध्ये आले. बघायचं आहे मॅच मध्ये रंग भरण्याचा प्रयत्न उशीर का होईना केला जातोय. हा फुलटॉस बॉल अगदी इझी दिलं आणि फटका इथे फसला आणि ओव्हर हॅट्रिक संपादन करत असताना नीतूला आपण बघितलं. आता बॅट्समन आउट झाले. टोटल आपण फलंदाज बघू शकता 5 खेळाडू बाद झालेत. अर्धी सेना मैदानातून बाहेर झाली. आता मिडल आणि बॉटम एंडचे खेळाडू मैदानामध्ये येतील, कारण आता 6 मध्ये पाहिजेत जवळपास 4 रन. चेंडू आणि धावामधील अंतर 6 चेंडू वेजासाठी
4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी ते प्राचार्याने केले गेले गोलंदाज सौरभ गवतेच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. सज्ज असताना बॉलिंग ट्रॅकवर सौरभ. नेहमी मैदान असू द्या किंवा खेळाडू कक्ष असू द्या, अवलिया व्यक्तिमत्व आहे. नेहमी हसी मजाक तो करत असू, परंतु आता सामन्यामध्ये सिरियसली घेण्याचा वेळ जवळ आली आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज. कॉन्फिडन्स फार आहे, दोघांकडे आत्मविश्वास आहे, परंतु संकेत सारखा खेळाडू आता स्ट्राईक कडे. 6 मध्ये 4 आणि मॅच पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश. षटकार इथे आलाय आणि सामना जिंकलाय डांगरनेश्वर मोरबे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, आपण या स्पर्धेमध्ये आलात, तुमचा आभार आणि अभिनंदन करूया टीम डांगरनेश्वर मोरबेचं. आणि देवी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सामनावीर ठरलाय ज्यांना दमदार गोलंदाजी केली, फक्त 1 धावाचा षटक फेकला आणि 4 विकेट घेतल्या, असा वेदांत उलवेकर यंगस्टर जो ठरला या